जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हॅलो, हाव आर यू स्टुडंट? बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेममधील जो काही 6 नंबरचा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर सॉल्व करणार आहे. पण त्याही आधी अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब बटनच्या शेजारी जे काय बेल आयकॉनचे बटन आहे ते क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जे काही नोटिफिकेशन असतील ते सर्वात आधी तुम्हाला प्राप्त होतील. From the following particulars relating to Radha Krishna Charitable Hospital, Pune, prepare income and expenditure account for the year ending 31st March 2020 and the balance sheet as on that date. संस्था कोणती आहे बघा? राधा कृष्ण चॅरिटेबल हॉस्पिटल. कोणती संस्था आहे? एक हॉस्पिटल आपल्याकडे दिलेलं आहे बघा. प्रिपेअर त्यांनी काय करण्यासाठी सांगितले तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडिंग. कोणता इयर दिलेला आहे त्यांनी? 31 मार्च 2020. म्हणजे आपला करंट इयर कोणता असणार आहे? 2019 to 20. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बरोबर त्यांनी बॅलन्स शीट देखील प्रिपेअर करण्यासाठी सांगितले. त्यामुळे आजच्या प्रॉब्लेममध्ये आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बरोबर बॅलन्स शीट देखील ओपन करणार आहोत. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2020. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट तुम्हाला 31 मार्च 2020 या वर्षाचं दिलेलं आहे बघा. तुम्हाला माहिती आहे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटलाच आपण काय म्हणतोय तर कॅशबुक असं आपण म्हणतो. मागील व्हिडिओमध्ये मी देखील सविस्तर स्पष्ट केलेलं आहे की रिसिप्ट साईड ही नेहमी एकतर इन्कम असते किंवा लायबिलिटी दर्शवित असते. नंतर पेमेंट साईड ही काय दर्शवते तर एक्सपेन्सेस किंवा असेट्स दर्शवित असते. रिसिप्ट साईड आपण प्रथम बघू. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन कॅश. त्यानंतर पेमेंट साईडला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन कॅश इन हँड कॅश ॲट बँक. हे कोणते बॅलन्स आहेत बघा? कॅशचे क्लोजिंग बॅलन्सेस. हे आपण कोणत्या साईटला दर्शवणार आहोत? असेट साईटला. मात्र रिसिप्ट साईटला जो काही सगळ्यात पहिल्यांदा पॉईंट दिलेला आहे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन कॅश, हा पॉईंट ओपनिंगचा पॉईंट आहे किंवा ओपनिंगचा दिलेला असतो. त्यामुळे तो आपण काय करतोय? बॅलन्स शीटमध्ये असेल किंवा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला असेल तो दर्शवित नाही. नेक्स्ट आहे ते म्हणजे सबस्क्रिप्शन. ज्या पॉईंट्सना ॲडजस्टमेंट दिलेले आहे त्या पॉईंट्सना आपण अगोदर टिकमार्क करून घ्यायचे बघा, कारण प्रत्येक पॉईंट्स तो नोंदवत असताना त्याच्या खाली किती लाईन्स सोडायच्या याचा अंदाज विद्यार्थ्यांना येऊ शकेल. सबस्क्रिप्शनला या ठिकाणी आपल्याकडे ॲडजस्टमेंट दिलेली आहे बघा. सबस्क्रिप्शन्स ड्यू सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. त्यामुळे त्या ठिकाणी त्या पॉईंटला आपण काय करायचं आहे? टिकमार्क करून घ्यायचं आहे. नेक्स्ट आहे तो म्हणजे टू डोनेशन. डोनेशनशी रिलेटेड मी मागील व्हिडिओमध्ये देखील सविस्तर स्पष्ट केलेलं आहे. आता या ठिकाणी कंसामध्ये तुम्हाला जनरल दिलेलं आहे. या ठिकाणी जर स्पेसिफिक हा शब्द दिला असेल तर तो लायबिलिटी साईडला कॅपिटल फंडामध्ये ॲड होईल किंवा डोनेशन जर या ठिकाणी जनरल दिला असेल तर हा पॉईंट कोणत्या साईटला जाईल तर इन्कम साईटला जाईल. नेक्स्ट टू इंटरेस्ट इन इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट काही केली असेल तर त्याच्यावरचं इंटरेस्ट जर संस्थेला प्राप्त झालेला असेल तोही पॉईंट कोणत्या ठिकाणी जाईल? इन्कम ठिकाणी जाईल. नेक्स्ट टू प्रोसीड्स फ्रॉम चॅरिटी शो. हॉस्पिटल आहे त्यामुळे चॅरिटी शो करून काहीतरी इन्कम संस्थेला प्राप्त झालेला असेल ते देखील इन्कम साईटला येईल. नेक्स्ट पेमेंट साईड बघा. बाय मेडिसिन्स परचेस्ड. मेडिसिन काय? हॉस्पिटल आहे त्यामुळे काही मेडिसिन्स परचेस केलेले आहेत. हा पॉईंट कुठे जाईल? एक्सपेन्सेस. याला देखील ॲडजस्टमेंट दिलेली आहे बघा या ठिकाणी. त्यामुळं त्याही पॉईंटला आपण टिकमार्क करून घ्यायचे. एक्सपेन्सेसला जाईल. बाय जनरल एक्सपेन्सेस हा कोणत्या ठिकाणी जाईल? एक्सपेन्सेस. बाय सॅलरीज कर्मचाऱ्यांचा पगार दिलेला आहे, वेतन दिलेलं आहे त्यामुळे तो काय होईल? एक्सपेन्सेसला जाईल. बाय स्टेशनरी एक्सपेन्सेसला जाईल. बाय एक्सपेन्सेस ऑन चॅरिटी शो. चॅरिटी शो अरेंज करायला किंवा अरेंज करायला काही खर्च संस्थेला आला असेल तो देखील आपण एक्सपेन्सेस साईटला लिहायचं आहे. नंतर बाय सर्जरी अँड डिस्पेन्सरी एक्सपेन्सेस. हॉस्पिटल आहे त्यामुळे सर्जरी करण्यासाठी काही एक्सपेन्सेस करावा लागलेला आहे तो देखील आपण कोणत्या साईटला लिहायचं आहे तर एक्सपेन्सेस साईटला लिहायचं आहे. बाय इक्विपमेंट काही साधनं असतील कोणत्या ठिकाणी जाणार आहे तर असेटला. याला देखील ॲडजस्टमेंट आहे त्यामुळे ह्या पॉईंटला देखील आपण काय करायचं आहे?
टिक मार्क करून घ्यायचे बघा. एस्टिमेटेड व्हॅल्यू ऑफ इक्विपमेंट्स. नंतर बाय बॅलन्स कॅरी डाऊन, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. हा क्लोजिंगचा बॅलन्स आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला दर्शवतो, त्यामुळे हे दोन्ही बॅलन्सेस कोणत्या साईडला जातील? असेट साईडला जातील. नेक्स्ट आहे ते म्हणजे ॲडिशनल इन्फॉर्मेशन प्रॉब्लेमच्या खाली दिलेली आहे बघा. सबस्क्रिप्शन्स ड्यू. सबस्क्रिप्शन्स ड्यू इन्कमचा पॉईंट आहे, हे आधी लक्षात घ्या. त्यामुळे तो काय असणार आहे? आउटस्टँडिंग इन्कम असणार आहे. ज्या प्रकारे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आपण दर्शवतो त्याच पद्धतीने आउटस्टँडिंग इन्कम देखील असतात. बघा या ठिकाणी डेट तुमच्याकडे दिलेले आहे 1 एप्रिल 2019 अँड 31 मार्च 2020. यावरून आपल्या लक्षात येते की हे ओपनिंगची डेट आहे आणि ही क्लोजिंगची डेट आहे. सगळ्यात आधी क्लोजिंगचे इफेक्ट करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे विद्यार्थ्यांनी, की जेवढे क्लोजिंगचे बॅलन्स असतात त्या प्रत्येक क्लोजिंगच्या बॅलन्सेसचे किती इफेक्ट होत असतात? तर 2 इफेक्ट आपण दर्शवित असतोय. बघा सबस्क्रिप्शन्स ड्यू याचा अर्थ काय? आउटस्टँडिंग जे यायला पाहिजेत पण अजूनही आलेले नाहीत. असे किती आहेत बघा? 1 एप्रिल 2019 अँड 31 मार्च 2020. या ठिकाणी आउटस्टँडिंग आहेत हे आपण गृहीत धरतोय. त्यामुळं बघा 1 एप्रिलचे ओपनिंगचे किती दिलेले आहेत? 310 आणि 31 मार्च 2010चे किती दिलेले आहेत? 350. म्हणजे या प्रत्येक क्लोजिंगच्या बॅलन्सचे हे 2 इफेक्ट होणार हे आपण गृहीत धरायचं आहे. त्यामुळं 310 हे काय असणार आहेत? ओपनिंगचे असणार आहेत. ओपनिंगचे म्हणजे काय असणार आहेत? मागील वर्षाचे म्हणजे प्रिव्हियस इयरचे हे काय असणार आहेत? ह्या वर्षीचे ओपनिंग असणार आहेत. ते काय दर्शवणार आहोत आपण? लेस दर्शवणार आहेत. सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे काय विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे बघा. करंट इयरचे जे काय आउटस्टँडिंग आहेत म्हणजे हे किती? 350. करंट इयरचे आपल्याला माहिती आहेत. हे काय करतो? फर्स्ट इफेक्ट आपण काय करतो? टोटल सबस्क्रिप्शनमध्ये आपण तो ॲड करत असतो बघा. आणि सेकंड इफेक्ट आपला कुठं जाईल? करंट इयर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स फॉर करंट इयर असेटला जाईल सेकंड इफेक्ट. नंतर ओपनिंगचे जे काही सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स आहेत म्हणजे हे काय असणार आहेत? प्रीपेड असणार आहेत. बघा ओपनिंगच्या डेटला काय दिलेलं आहे? 600 दिलेले आहेत. या ठिकाणी मी बाण दर्शवलेला आहे. लेस क्रॉस म्हणजे हाही पॉईंट आपला काय होईल? लेस होईल. 600 हा काय होईल? ॲड होईल. ॲड का होणार? बघा सबस्क्रिप्शन विषयी मी लेक्चर 3 मध्ये सविस्तर तुम्हाला याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला एखाद्या छोट्यासा एक्झाम्पलद्वारे ते सविस्तर मी तुम्हाला स्पष्ट केलेलं आहे, त्या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. त्यामुळं वरील आय बटन क्लिक करून किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन देखील तो व्हिडिओ तुम्ही सविस्तर पाहू शकताय. ओपनिंगचे 600 या ठिकाणी दिलेले आहेत ते काय असणार आहेत? प्रीपेड. त्यामुळे फर्स्ट इफेक्ट टोटल सबस्क्रिप्शनमध्ये 600 हे काय होणार आहेत? ॲड होणार आहेत. नेक्स्ट करंट इयरचे म्हणजे 150 हे करंट इयरचे नसणार आहेत. क्लोजिंगचे आहेत म्हणजे काय? नेक्स्ट इयरचे अगोदर प्राप्त झालेले आहेत ते काय होणार आहेत? लेस होणार आहे. कारण या ठिकाणी आपण फक्त करंट इयरचे जे काही एक्सपेन्सेस आहेत किंवा इन्कम आहेत याचा विचार किंवा याचं पोस्टिंग आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर असेल किंवा बॅलन्स शीटला आपण करत असतो. त्यामुळे बघा सबस्क्रिप्शन बघत असताना ओपनिंगचे मी बाण दर्शवलेले आहेत 310 आणि 150 हे काय होतील? लेस होतील. क्लोजिंगच्या प्रत्येक बॅलन्सचे 2 इफेक्ट दर्शवले जाणार आहेत बघा. आता हे 150चा फर्स्ट इफेक्ट कोणत्या साईटला जाईल बघा. एक म्हणजे तुमचा पहिला इफेक्ट हा लेस होईल आणि सेकंड इफेक्ट आपला कशाला जाईल? लायबिलिटी साईटला जाईल 150. नेक्स्ट 11,000 हे कशाचे आहेत बघा लक्षात घ्या. स्टॉक ऑफ मेडिसिन. स्टॉकशी रिलेटेड देखील मी लेक्चर 4 मध्ये सविस्तर एक एक्झाम्पल देऊन तुम्हाला ते स्पष्ट केलेलं आहे. तोही व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर वरील आय बटन क्लिक करून किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन देखील तो व्हिडिओ तुम्ही सविस्तर पाहू शकताय. स्टॉक ऑफ मेडिकल ओपनिंग स्टॉक तुमच्याकडे दिलेला आहे बघा 8,000. क्लोजिंग स्टॉक तुम्हाला दिलेला आहे 11,000. एकतर फर्स्ट इफेक्ट हा एक्सपेन्सेसला जाईल. ओपनिंग स्टॉकमधून तो काय होईल? लेस होईल. सेकंड इफेक्ट जाईल तो असेटला जाईल. कारण क्लोजिंगच्या प्रत्येक बॅलन्सचे हे आपण नेहमी 2 इफेक्ट्स दर्शवित असतोय. नेक्स्ट एस्टिमेटेड व्हॅल्यू ऑफ इक्विपमेंट्स. इक्विपमेंट्स तुम्हाला पेमेंट साईटला देखील दिलेला आहे बघा.
या ठिकाणी इक्विपमेंट असेटला आपण दर्शवलेला आहे 10,000, म्हणजे 10,000चा फर्स्ट इफेक्ट हा आपला असेटला जाईल. त्याच्यामध्ये परचेस्ड किती केलेले आहेत 15,000, हे 15,000 आपण ॲड दाखवायचे आहेत. नंतर याच्यावरती ॲडजस्टमेंट देखील दिलेली आहे, डेप्रिसिएशन, ते डेप्रिसिएशन आपल्याला लेस करून असेटला आउटरला अमाऊंट घ्यायचे आहे. नंतर बिल्डिंग तुमच्याकडे दिलेलं आहे 40,000 असेटला जाईल. बघा असेटला डेप्रिसिएशन त्याच्यावरचं दिलेलं आहे. संबंधित पॉईंट्समध्ये म्हणजे बिल्डिंगमध्ये असेटला आपण लेस करून सेकंड इफेक्ट एक्सपेन्सेसला तो जाईल. कॅपिटल फंड लायबिलिटीला जाईल. आणि नंतर 10% इन्व्हेस्टमेंट हा देखील असेट आहे, एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे 1 लाख, हा कोणत्या ठिकाणी जाईल तर 1 लाख असेटला जाईल. प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन इक्विपमेंट 1,900 अँड ऑन बिल्डिंग ₹1,500. हे दोन्ही इफेक्ट संबंधित पॉईंट्समधून आपण डेप्रिसिएशन लेस करणार आहोत. आणि सेकंड इफेक्ट त्याचा आहे जो काय तो इन्कम अँड एक्सपेंडिचर साईडच्या एक्सपेन्सेस साईडला तो दर्शवणार आहोत. बघा आता फॉर्मॅट तुम्ही तयार करून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी या ठिकाणी मी फॉर्मॅट तयार करून ठेवलेला आहे. बघा, इन द बुक्स ऑफ राधाकृष्ण चॅरिटेबल हॉस्पिटल इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. या ठिकाणी आपण रिसिप्ट साईड सगळ्यात आधी बघू. टू बॅलन्स ब्रॉडडाऊन आपण दर्शवणार नाही आहोत. नेक्स्ट, टू सबस्क्रिप्शन मी मगाशीच एक्सप्लेन केलेलं आहे. टू सबस्क्रिप्शन याचे इफेक्ट आपण कशा प्रकारे दर्शवायचे आहेत बघा. टोटल सबस्क्रिप्शन तुमच्याकडे किती दिलेलं आहे बघा. या ठिकाणी 52,000, ते आपण इन्कम साईटला टोटल सबस्क्रिप्शन आपण या ठिकाणी लिहून घेतलेलं आहे 52,000. त्याच्यामध्ये ॲड कोणते होतील, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन म्हणजे कोणते बघा, सबस्क्रिप्शन्स ड्यू आउटस्टँडिंग इन्कम लेस फर्स्ट इफेक्ट करंट इयर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स फॉर करंट इयर 350. हे आपले काय होतील, या ठिकाणी फर्स्ट इफेक्ट ॲड होईल. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स फॉर करंट इयर किती आहेत बघा, 350 दिलेले आहेत या ठिकाणी. टोटल लगेच इनरला घ्यायचे. नेक्स्ट इफेक्ट आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स फॉर करंट इयर कोणत्या साईटला जाईल तर बॅलन्स शीटच्या असेट साईटला सेकंड इफेक्ट जाईल. करंट इयरचे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स फॉर करंट इयर किती आहेत बघा, 350. नेक्स्ट, सबस्क्रिप्शन्स ड्यू लेस 310 आहेत बघा. या ठिकाणी ओपनिंगचे फर्स्ट इफेक्ट काय होईल, टोटल सबस्क्रिप्शनमध्ये काय होईल तो लेस करून घ्यायचं आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स फॉर प्रिव्हियस इयर मागील वर्षाचे यायचे राहिलेले आहेत ते सबस्क्रिप्शन, त्यामुळे आपल्याला तो पॉईंट काय करावा लागेल, लेस करून घ्यावा लागेल. अमाऊंट इनरलाच घ्यायची आहे बघा. ओपनिंगचा बॅलन्स आहे त्यामुळे त्याचा फक्त एकच इफेक्ट दर्शवला जाईल. नेक्स्ट सबस्क्रिप्शन आहेत ते म्हणजे सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. हे काय असणार आहेत तर प्रीपेड असणार आहेत बघा. या ठिकाणी मी बाणाने दर्शवलेलं आहे. करंट इयरचे आपण ॲड करून घेतलेले आहेत. ओपनिंगचे जे काही 600 ॲड करायचे आहेत, काय करायचे आहेत, टोटल सबस्क्रिप्शनमध्ये आपल्याला ते ॲड दाखवायचे आहेत. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स फॉर प्रिव्हियस इयर किती दिलेले आहेत बघा, 600 दिलेले आहेत. टोटल इनरलाच घ्यायचे. नेक्स्ट सबस्क्रिप्शनचे क्लोजिंगचे आपले राहिलेले आहेत बघा 150. हे देखील काय करायचे आहेत आपल्याला, लेस करून घ्यायचे आहेत. फर्स्ट इफेक्ट आपला या ठिकाणी दर्शवला जाईल टोटल सबस्क्रिप्शनमध्ये. नेक्स्ट इयरचे जे काय ते प्राप्त झालेले ते आपण काय करतोय
लेस दाखवतोय. टोटल सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स किती दिलेले आहेत बघा या ठिकाणी 150. सम करून घ्यायचे आहे. किती राहिलेले आहेत बघा 52,490. या 150चा सेकंड इफेक्ट म्हणजे तो काय असणार आहे, क्लोजिंगचा असणार आहे. फर्स्ट इफेक्ट आपण टोटल सबस्क्रिप्शनमधून तो काय केलेला आहे, लेस केलेला आहे. नेक्स्ट इयर ॲडव्हान्स मिळालेले आहेत. करंट इयरचे फक्त आपण पोस्टिंग करून घेतो या ठिकाणी. त्यामुळे सेकंड इफेक्ट आपला कोणत्या ठिकाणी जाईल, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला या ठिकाणी लिहायचं आहे. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स किती दिलेले आहेत बघा 150 या ठिकाणी आपले नोंदवून झालेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे टू डोनेशन. या ठिकाणी जनरल दिलेला आहे त्यामुळे तो पॉईंट कोणत्या ठिकाणी जाईल, इन्कम साईटला जाईल बघा. या ठिकाणी मी नोंदवून ठेवलेला आहे. बाय डोनेशन 17,500. नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे इंटरेस्ट इन इन्व्हेस्टमेंट. हा देखील पॉईंट इन्व्हेस्टमेंट केलेला आहे त्याच्यावरचं व्याज संस्थेला प्राप्त झालेलं आहे त्यामुळं तोही इफेक्ट कोणत्या साईटला जाईल तर इन्कम साईटला जाईल. या ठिकाणी नोंदवलं आहे बघा. बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ₹10,000 या ठिकाणी दर्शवलं आहे. त्यानंतर टू प्रोसीड्स फ्रॉम चॅरिटी शो. हा देखील आपला पॉईंट कोणत्या ठिकाणी जाईल तर इन्कम साईटला जाणार आहे. किती अमाऊंट दिलेले आहे बघा 8,530. बघा प्रॉब्लेममधील रिसिप्ट साईड आपली पूर्ण कंप्लीट झालेली आहे. नेक्स्ट आहे ते म्हणजे पेमेंट साईड. फर्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे बाय मेडिसिन परचेस्ड. कोणत्या साईटला जाणार आहे बघा, एक्सपेन्सेस साईटला जाईल. फर्स्ट इफेक्ट याला या पॉईंटला ॲडजस्टमेंट दिलेलं आहे बघा या ठिकाणी. स्टॉक ऑफ मेडिसिन या ठिकाणी 2 डेट आपल्याकडे दिलेले आहे. फर्स्ट डेट आहे ती म्हणजे 1 एप्रिल 2019 म्हणजे कोणती डेट असणार आहे, ओपनिंगची. म्हणजे या ठिकाणी मेडिसिनचा जो काय आपण इफेक्ट करणार आहे एक्सपेंडिचर साईटला तो ओपनिंग स्टॉक किती दर्शवलेला आहे या ठिकाणी 8,000 दर्शवलेला आहे बघा. या ठिकाणी आपण नोंदवून घ्यायचं आहे. टू ओपनिंग स्टॉक ऑफ मेडिसिन्स किती रुपीज दिलेले आहेत बघा 8,000 ओपनिंगचे दिलेले आहेत. त्यानंतर परचेस काही केलेले आहेत बघा पेमेंट साईटला दिलेलं आहे. बाय मेडिसिन परचेस्ड किती मेडिसिन परचेस केलेले आहेत त्या इयरमध्ये 41,000 बघा. या ठिकाणी फर्स्ट इफेक्ट आपला जाईल परचेस्ड 41,000. अमाऊंट इनरला घ्यायचे. जर क्लोजिंग स्टॉक काही दिला असेल तर आपल्याला लेस करावा लागणार आहे 49,000. त्यानंतर स्टॉक ऑफ मेडिसिन लिहित असताना ओपनिंगचा स्टॉक किती दिलेला आहे 8,000. त्यानंतर डेट लक्षात घ्या 31 मार्च 2020 म्हणजे ही डेट कोणती आहे, क्लोजिंगचा पण स्टॉक या ठिकाणी दिलेला आहे. किती दिलेला आहे बघा 11,000. मगाशीच मी सांगितलं की क्लोजिंगचे जेवढे बॅलन्स आहेत त्याचे नेहमी काय किती इफेक्ट दर्शवते, 2 इफेक्ट्स आपल्याला दर्शवायला लागणार आहे. फर्स्ट इफेक्ट एक्सपेन्सेसमध्ये म्हणजे संबंधित स्टॉकमधून तो काय करावा लागेल, लेस करून घ्यावं लागेल. आणि नेक्स्ट इफेक्ट आहे तो म्हणजे बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपल्याला दर्शवावं लागणार आहे बघा. फर्स्ट इफेक्ट या ठिकाणी लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ मेडिसिन्स. क्लोजिंग स्टॉक ऑफ मेडिसिन किती रुपीज दिलेला आहे बघा 11,000 या ठिकाणी दिलेला आहे बघा. सेकंड इफेक्ट 11,000चा बॅलन्स शीटच्या असेट साईटला दर्शवावा लागेल बघा. क्लोजिंग स्टॉक ऑफ मेडिसिन्स 11,000. 2 इफेक्ट आपले दर्शवून झालेले आहेत बघा. या ठिकाणी 11,000 लेस करून आउटरला अमाऊंट घ्यायची आहे 38,000. नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे पेमेंट साईट आपली चाललेली आहे बघा. नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे जनरल एक्सपेन्सेस. हा देखील आपण एक्सपेंडिचर साईटला दर्शवायचं आहे बघा. या ठिकाणी टू
टू जनरल एक्सपेन्सेस 1050. नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे सॅलरीज 23,500, तो देखील एक्सपेन्सेसला जाईल. टू सॅलरी 23,500. नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे स्टेशनरी, हा देखील एक्सपेन्सेसला जाईल. या ठिकाणी सगळे पॉईंट दर्शवून घेतलेले आहेत बघा. नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे एक्सपेन्सेस ऑन चॅरिटी शो, हा देखील एक्सपेन्सेसला जाईल. एक्सपेन्सेस ऑन चॅरिटी शो 550. नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे सर्जरी अँड डिस्पेन्सरी एक्सपेन्सेस, हा देखील एक्सपेंडिचर साईटला जाणार आहे. 4200. नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे इक्विपमेंट्स, याही पॉईंटला ॲडजस्टमेंट दिलेले आहे, लक्षात घ्या. इक्विपमेंट पेमेंट साईटला किती अमाऊंट दिलेला आहे तर 10,000 दिलेले आहे. या ठिकाणी इक्विपमेंट आपण असेटला दर्शवणार आहोत. ओपनिंगची डेट किती, अमाऊंट किती दिलेली आहे बघा. इक्विपमेंट 15,000. असेटला फर्स्ट इफेक्ट आपण, हा ओपनिंगचा बॅलन्स आहे त्यामुळे फर्स्ट इफेक्ट एकच इफेक्ट आपण असेटला दर्शवणार आहोत. या ठिकाणी बघा इक्विपमेंट किती दिलेले आहेत बघा, 15,000. पेमेंट साईटला आणखीन इक्विपमेंट्स दिलेले आहेत, म्हणजे ते काय असणार आहेत, आणखीन परचेस केलेले इक्विपमेंट असणार आहेत. ते किती दिलेले आहेत, 10,000 प्लस परचेस्ड 10,000. इनरलाच अमाऊंट घ्यायची आहे कारण ॲडजस्टमेंट आणखीन एक दिलेली आहे त्याच्यावरती डेप्रिसिएशनची. लगेच बघूया आपण. डेप्रिसिएशन बघा या ठिकाणी प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन इक्विपमेंट 1,900. डेप्रिसिएशन या ठिकाणी इक्विपमेंटचं किती दिलेलं आहे बघा, 1,900. ते डेप्रिसिएशन आपल्याला लेस करून घ्यावं लागेल. फर्स्ट इफेक्ट डेप्रिसिएशनचा 1,900 घेतलेले आहेत आपण. या ठिकाणी आउटरला अमाऊंट किती आलेले बघा, 23,100. या 1,900चा सेकंड इफेक्ट आपण कोणत्या साईटला दर्शवणार आहोत बघा, इन्कम अँड एक्सपेंडिचर साईटच्या एक्सपेंडिचर साईटला. टू डेप्रिसिएशन ऑन इक्विपमेंट 1,900. दोन इफेक्ट आपले करून झालेले आहेत बघा या ठिकाणी. नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे बाय बॅलन्स कॅरीड डाऊन कॅश इन हँड कॅश ॲट बँक. हा क्लोजिंगचा बॅलन्स आपण असेट साईटला दर्शवतोय बघा. या ठिकाणी मी दर्शवलेला आहे. कॅश इन हँड 960, कॅश ॲट बँक 13,000. त्यानंतर पेमेंट साईड आपली पूर्ण झालेली आहे या ठिकाणी बघा. नेक्स्ट आहे ते म्हणजे एस्टिमेटेड व्हॅल्यू ऑफ इक्विपमेंट, हाही पॉईंट आपण संपूर्ण दर्शवून झालेला आहे. नेक्स्ट आहे तो म्हणजे बिल्डिंग या ठिकाणी आपण असेटला दर्शवणार आहोत. किती अमाऊंट दिलेले बघा, 40,000. ॲडजस्टमेंट दिलेलं आहे या ठिकाणी बघा बिल्डिंगला. डेप्रिसिएशन दिलेलं आहे, डेप्रिसिएशन ऑन इक्विपमेंट 1,900 अँड ऑन बिल्डिंग 1,500. डेप्रिसिएशन बिल्डिंगचं दिलेलं आहे 1,500. ते लेस करून घ्यायचं आहे. फर्स्ट इफेक्ट आपला असेटला संबंधित पॉईंट्समधून काय करावा लागणार आहे तो आपल्याला लेस करून घ्यावा लागणार आहे. आउटरला अमाऊंट आली 38,500. या 1,500चा सेकंड इफेक्ट एक्सपेंडिचर साईटला जाईल बघा. डेप्रिसिएशन ऑन इक्विपमेंट अँड बिल्डिंग 1,500. नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे कॅपिटल फंड. हा पण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईटला दर्शवून घ्यायचा आहे. 1,70,940 या ठिकाणी आपण दर्शवलेला आहे. नेक्स्ट आहे तो म्हणजे 10% इन्व्हेस्टमेंट. हे देखील इन्व्हेस्टमेंट एक प्रकारचे असेट आहे, आपण असेटला दर्शवणार आहोत. आता या ठिकाणी 10% इन्व्हेस्टमेंट दिलेलं आहे. जर असेटला नुसतं 10% याच्यावरचं आपल्याला इंटरेस्ट सुद्धा दर्शवायची गरज असते, पण पेमेंट साईटला त्यांनी ऑलरेडी इंटरेस्ट हे इन्व्हेस्टमेंटचं प्राप्त झालेलं आहे हे दर्शवलेलं आहे बघा. आत्ता जरी आपण कॅल्क्युलेशन केलं तर 1,00,000 वरती 10% किती निघत आहेत तर 10,000 कॅल्क्युलेट करून निघतील. त्यामुळे त्यांनी ऑलरेडी प्राप्त झालेले आहेत ते 10,000, ते आपण इन्कम साईटला दर्शवलेले आहेत. त्यामुळे फक्त 10% इन्व्हेस्टमेंट हे आपण असेटला आउटरला दर्शवणार आहोत. 10% इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी नोंदवून घेतलेले आहेत 1,00,000 रुपीज. बघा या ठिकाणी प्रॉब्लेम आपला संपूर्णपणे इफेक्ट करून झालेला आहे. पोस्टिंग करून सगळा प्रॉब्लेम आपला या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपण
सॉल्व करून घेऊया किंवा टॅली करून घेऊया. बघा या ठिकाणी आपण सम करत असताना पेन्सिलचा वापर आधी करायचा आहे. क्रेडिट साईडची म्हणजे इन्कम साईडची जी काय टोटल आहे ती आपण सगळ्यात आधी करून घ्यायची आहे. अमाऊंट 50 सबस्क्रिप्शनची अमाऊंट आपण घेतलेली आहे या ठिकाणी. बघा टोटल आपली क्रेडिट साईडची किती येते बघा 88,520. क्रेडिटची म्हणजे इन्कम साईडची टोटल आपली 88,520 या ठिकाणी येते. नेक्स्ट म्हणजे एक्सपेंडिचर साईडची टोटल आपल्याला करायची ती देखील पेन्सिलने या ठिकाणी करून घ्यायची. ती किती येते बघा 72,700 या ठिकाणी टोटल येते. म्हणजे यावरून आपल्याला लक्षात येते की एक्सपेंडिचरची बाजू म्हणजे एक्सपेंडिचर साईड इन्कम साईडपेक्षा काय आलेली आहे कमी आलेली आहे. म्हणजे संस्थेला काय झालेलं आहे सरप्लस झालेलं आहे. या ठिकाणी टोटल आपण लिहून घ्यायचे आहे. क्रेडिट साईडची टोटल किती आलेली आहे 88,520. एक्सपेंडिचर साईडला पण टोटल लिहून घ्यायचे 88,520. या ठिकाणी इन्कम साईडमधून एक्सपेंडिचर साईड आपल्याला लेस करून घ्यायचे. बघा किती येते बघा किती आलेले बघा 15,820. हा आपला काय झाला सरप्लस या ठिकाणी आलेला आहे 15,820. या ठिकाणी आपण काय म्हणून दर्शवित असतोय तो तर टू सरप्लस म्हणजेच आपण कंसामध्ये काय लिहिणार आहोत टू एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. इन्कमची साईड ही एक्सपेन्सेसच्या साईडपेक्षा काय आलेली आहे मोठी आलेली आहे. त्यामुळे संस्थेला काय झालेलं आहे सरप्लस. फर्स्ट इफेक्ट आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर साईडच्या एक्सपेंडिचर साईडला दर्शवलेलं आहे. सेकंड इफेक्ट सरप्लसचा कॅपिटल फंडामध्ये आपण काय करणार आहोत तर ॲड करणार आहोत. डेफिसिट आला तर आपण काय करतोय लेस करतोय. या ठिकाणी सरप्लस आलेला आहे त्यामुळे आपण कॅपिटल फंडामध्ये काय करणार आहे ॲड करून घेणार आहोत. अमाऊंट आउटरला घ्यायची आहे किती आलेली बघा 1,86,760. बघा या ठिकाणी बॅलन्स शीट देखील आपण टॅली करून घ्यायची आहे. बॅलन्स शीटची असेट साईडची टोटल किती येते बघा सगळे इफेक्ट आपण नोंदवून घेतलेत का ते परत एकदा चेक करून घ्यायचं आहे. असेट साईडची टोटल येते 1,86,910. तेवढीच अमाऊंट आपली काय करायला यायला पाहिजे लायबिलिटी साईडची देखील यायला पाहिजे. बघा या ठिकाणी 1,86,760 प्लस 150 या ठिकाणी आपली टोटल बरोबर येते. बॅलन्स शीट आपली काय झालेली आहे टॅली झालेली आहे. बघा या ठिकाणी बघा प्रॅक्टिकल प्रॉब्लेममधील 6 नंबरचा जो काही प्रॉब्लेम आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर सॉल्व केलेला आहे. जर तुम्हाला मागील व्हिडिओ पाहायचे असतील म्हणजे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 4 असेल किंवा 5 असेल याविषयी जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देखील लिहायला विसरू नका. किंवा मागील व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील सविस्तर तर वरील आय बटन क्लिक करून किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन देखील हे सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.